आणि आता पुढची बातमी, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा दिलाय। सरकार उलटलं की मुंबईला जायचं असं मनोज जरांगेंनी सांगितलं। आज डिस्चार्ज नंतर मनोज जरांगे अंतरवालीमध्ये आले आणि सरकार उलटलं की आपण यांना उलटवणार आणि यांचे 288 पाडणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। सगळ्यांनी जर सुईने घेतलं ठीक आडमुठ्याच्या भूमिकेत उतरला नाविलाज त्याला नाविलाज। म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्या मागण्या वाढलेल्या नाहीत, इतिहासात राहिले प्रामाणिक तर ठीक। जर उलटली आपल्या पुढे दोन पर्याय, पुन्हा मुंबई, मग मागणी नाही। ते आपल्यावर उलटले की यांचा टांगा उलटायचा पुरा ठेवायचा नाही। आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 288 जागा लढायच्या का 288 पाडायच्या, पर्यायच नाही। माझ्याशी खोटं दगा फटके करू नका, माझ्याशी सरकारने खोटा दगा फटका नाही करायचा। तुम्ही मला समाजासमोर उघडं पाडायचा प्रयत्न करताना असं ठरलं होतं तसं ठरलं होतं, मी मीडियाशिवाय बोललेलोच नाही।